महापालिकेच्या वतीने शासन अथवा अन्य प्राधिकरणास सादर होणारा अधिकृत पत्रव्यवहार प्रक्रिया निश्चित करण्याबाबत आयुक्त महोदयांनी सांगितले की राज्य सरकारला आपल्याला निर्देश देण्याचे अधिकार आहेत। 450 खाली निर्देश देण्याचे अधिकार आहेत। त्या नियंत्रण कायद्याअंतर्गत आपल्याकडून आपला प्रोसिडिंग मागवण्याचा अधिकार आहे। त्याचबरोबर विखंडन वगैरे करण्याचा अधिकार आहे। पण तो राज्य सरकारकडून डायरेक्टली महानगरपालिकेला मार्ग झाला पाहिजे। तो मार्ग होतो आयुक्त महानगरपालिका। सचिव हे महानगरपालिकेचे त्या ठिकाणी सचिव आहेत, ते दुरा आहेत। आणि त्यामुळे मी ते अनेक बाबतीत स्पष्ट देतो की यापुढे आता एक राज्य शासनाला पत्र देखील महापालिकेचं काय लिहायला लागणार आहे की आपल्याला कुठले निर्देश द्यायचे असतील राज्य शासनाला तर त्यांनी सचिव नवी मुंबई महापालिका असा प्रत आपल्या महापालिकेला पाठवली पाहिजे, जेणेकरून जेव्हा प्रत आपल्याला रिसीव्ह होईल तेव्हा ती प्रत आपल्या सभागृहासमोर ठेवली जाईल आणि ठेवली गेल्यानंतर त्याच्यावरती सभागृह निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी आयुक्तांकडे पाठवली जाईल। पण आता काय होतंय की आयुक्तांकडे ती मार्क केली जाते आणि महापालिकेला त्याची कल्पना देखील राहत नाही। त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी अनेकदा त्रुटींना सामोरे जायला लागतं। आपण ही नवीन काय निर्णय वगैरे घेत नाही। 277 कलम नंबर त्यामध्येच फक्त आयुक्तांनी महानगरपालिकेच्या वतीने राज्य शासनात पाठवायचं आहे। इतर सर्व बाबतीत महापालिकेने स्वतंत्र त्यांचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करायचा आहे। सन्माननीय सभाध्यक्ष महोदया, या ठिकाणी हा विशिष्ट असा कायदेशीर बाबीचा एक विषय आहे। त्यामध्ये ठराव नसून हा स्पष्टीकरण आणि आपल्या कायद्याच्या तरतुदीचं स्पष्टता या बाबतीतला प्रामुख्याने हा माझा ठराव आहे। या ठिकाणी मी पहिला ठराव मांडतो की महापालिकेच्या वतीने शासन अथवा अन्य प्राधिकरणास सादर होणारा अधिकृत पत्रव्यवहार प्रक्रिया निश्चित करण्याबाबत। सभाध्यक्ष महोदया, आपल्या महानगरपालिका अधिनियमामध्ये अनेक बाबतीमध्ये महापालिकेने राज्य शासनाच्या मंजुरीने काम करायचं आहे। त्यामध्ये नियम बनवणे, उपविधी बनवणे, त्याचबरोबर अनेक मंजुरी किंवा महापालिकेकडे राज्य शासनाने कुठली माहिती मागवली, कुठल्या बाबतीत माहिती मागू शकतात, त्या बाबतीत तरतुदी नमूद आहे। तर निश्चितच सभाध्यक्ष महोदय, हलदनकर साहेब, जिथे जिथे लिहिलेलं आहे की महानगरपालिकेने राज्य शासनाच्या मंजुरीने, तिथे तिथे महानगरपालिका राज्य शासनाच्या मंजुरीसाठी त्या ठिकाणी पत्रव्यवहार त्या ठिकाणी करेल। म्हणजे महापालिका निर्णय घेईल आणि महापालिका नंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करेल। पण आणि त्याचबरोबर राज्य शासन जो पत्रव्यवहार करते आपल्याला, तो आपल्याला येतच नाही, तो आयुक्तांकडे येतो आणि नंतर आपल्यापर्यंत एवढ्या टायमामध्ये कधी GR वगैरे बोलतात ना की प्रशासनाकडून आपल्याला सांगण्यात येतं की राज्य सरकारचा GR आहे, राज्य सरकारचा GR आहे। पण ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आयुक्त महोदयांनी सांगितले की राज्य सरकारला आपल्याला निर्देश देण्याचे अधिकार आहेत। 450 खाली निर्देश देण्याचे अधिकार आहेत। त्या नियंत्रण कायद्याअंतर्गत आपल्याकडून आपला प्रोसिडिंग मागवण्याचा अधिकार आहे। त्याचबरोबर विखंडन वगैरे करण्याचा अधिकार आहे। पण तो राज्य सरकारकडून डायरेक्टली महानगरपालिकेला मार्ग झाला पाहिजे। तो मार्ग होतो आयुक्त महानगरपालिका। आपल्याला भेटण्यासाठी, कारण की आपण जो ठराव टाकतो महापालिकेसाठी तो आपण सचिवांना पाठवतो, आपण आयुक्तांना नाही पाठवत। बरोबर साहेब, जे महासभेत आपल्याला महापालिकेच्या सभेमध्ये आपल्याला विषय घ्यायचे असतात ते आपण पत्र सचिवांना पाठवतो, आपण महापौरांना देखील पाठवत नाही।
कारण की सचिव हे महानगरपालिकेचे त्या ठिकाणी सचिव आहेत, ते दुरा आहेत. आणि त्यामुळे मी ते अनेक बाबतीत स्पष्ट देतो की यापुढे आता राज्य शासनाला पत्र देखील महापालिकेचं त्याला लिहायला लागणार आहे की आपल्याला कुठले निर्देश द्यायचे असतील राज्य शासनाला तर त्यांनी सचिव नवी महापालिका असा प्रत आपल्या महापालिकेला पाठवली पाहिजे, जेणेकरून जेव्हा प्रत आपल्याला रिसीव्ह होईल तेव्हा ती प्रत आपल्या सभागृहासमोर ठेवली जाईल आणि ठेवली गेल्यानंतर त्याच्यावरती सभागृह निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी आयुक्तांकडे पाठवली जाईल. पण आता काय होतंय की आयुक्तांकडे ती मार्क केली जाते आणि महापालिकेला त्याची कल्पना देखील राहत नाही. त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी अनेकदा त्रुटींना सामोरे जायला लागतं. आणि या माध्यमातून मी सभागृहापुढे ही स्पष्टता येण्यासाठी आणि जे ठराव आता आपण पुढे उपविधी बनवणार आहोत, ज्याप्रमाणे मी सांगितलं शिवराम पाटील साहेब की आपण हे पुस्तक बदलायला घेणार आहोत, तर हे नियम बदलताना आपल्याला राज्य शासनाची मंजुरी घ्यायला लागणार आहे. तर राज्य शासनाची मंजुरी घेत असताना आपण जे पत्र पाठवणार ते महापालिका सचिव आपल्या वतीने पाठवणार, आयुक्त नाही पाठवणार. कारण की जिकडे बघा GR असतो, GRच्या खालती कोणाची साईन असते? मंत्र्यांची साईन नसते, राज्यपालांच्या वतीने सचिवांची साईन असते. आणि त्यामुळे आपण ही नवीन काय निर्णय वगैरे घेत नाही, कायद्याच्या स्पष्ट तरतुदींचा उल्लेख करतोय. त्या ठिकाणी आयुक्तांनी महापालिकेच्या वतीने राज्य शासनात मंजुरी सादर करण्याची फक्त एकच तरतूद माझ्या लक्षात निदर्शनास आली, 277 कलम नंबर. त्यामध्येच फक्त आयुक्तांनी महानगरपालिकेच्या वतीने राज्य शासनात पाठवायचं आहे. इतर सर्व बाबतीत महापालिकेने स्वतंत्र त्यांचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करायचा आहे. तर मला या बाबतीत आयुक्त महोदयांचं स्पष्टीकरण जर मिळालं तर निश्चितच आपलं जे कामकाज आहे ते अधिक सुरळीत चालत आणि राज्य शासनाशी जो पत्रव्यवहार आहे तो होण्यासाठी अधिक महत्त्वाचं त्या ठिकाणी पडेल. तर मी या बाबतीत सभाध्यक्ष महोदय की आपल्या मार्फत या प्रस्तावावर अधिक प्रकाशझोत टाकण्याची विनंती मी या ठिकाणी करतो.